आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या अस्थि कलशाचे दर्शन आणि वितरण आज सुरू झाले आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथील विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले. या अपघाताने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात 1 फेब्रुवारी रोजी अस्थि कलशाचे पूजन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. आता राज्यभरात अस्थि कलश नेऊन दर्शनाची व्यवस्था आहे. अमरावती विभागातील अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, वर्धा आणि अमरावती या 6 जिल्ह्यांसाठी राष्ट्रवादीचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वात आज सोमवारी 2 फेब्रुवारी 2026 रोजी अस्थि कलश अमरावती येथे दुपारी 2 वाजता रेल्वे स्टेशन चौकातील आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचणार आहे. तेथे अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांच्या अध्यक्षांना अस्थि कलश सुपूर्द केले जाईल. ते आपापल्या जिल्ह्यात दर्शनासाठी घेऊन जातील. अमरावती जिल्ह्यासाठी अजितदादांचा अस्थि कलश याच कार्यालयात राहणार असून दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत राष्ट्रवादी परिवार, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी दर्शन खुले राहील. उद्या मंगळवार पहाटे गुरुकुंज मोजरी येथील पवित्र कुंडात श्री गुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार अस्थि कलशाचे विधिवत विसर्जन होईल. ही माहिती आमदार संजय खोडके यांनी दिली आहे. अजितदादांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतींना वंदन. अधिक अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.